सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। नवरात्र स्पेशल आपण बघूयात कडाकण्या कशा बनवायच्या ते। ह्या कडाकण्या देवीला माळ घालायला तर लागतातच। पंचमी, सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला देवीला आपण कडाकण्याची माळ घालतो। त्याचबरोबर संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून पण आपण याला वापरू शकतो। बघा एकदम खुसखुशीत अशा बनतात त्या। चला तर मग आपण आता बघूया त्याची रेसिपी। इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे। त्याच कपाने आपल्याला 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे। रवा मात्र बारीकच घ्यायचा आहे कारण तो लवकर भिजला जातो त्याच्यामध्ये पिठामध्ये। त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा वेलदोडा पूड घालून घेऊयात। त्याचप्रमाणे पण एक चवीपुरता मीठ म्हणजे अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। आता हा रवा आणि मैदा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। ज्या वाटीने आपण मैदा आणि रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी आपण पिठी साखर घेणार आहोत आणि त्याच वाटीने आपण बरोबर 1 वाटी पाणी घेणार आहोत। पिठी साखर पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायची आपल्याला। तुम्ही मोठी साखर पण घेऊ शकता पण तिला विरघळायला वेळ लागतो म्हणून आपण पिठी साखर घेत आहोत। हे जे प्रमाण आहे ना ते एकदम अचूक प्रमाण आहे। याची खूप छान बनतात कडाकणी। आता इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। चांगलं कडकडीत गरम करून घेतले तेल ते याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि मग छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा छान मिक्स करून घेतलंय। याच्यामध्ये आपल्याला आता पिठी साखरेचं जे बनवलेलं पाणी आहे ते पाणी घालून घ्यायचंय। सगळं पाणी घालायचंय। 1-2 चमचे पाणी फक्त ठेवायचंय आपल्याला। थोडंसं ते पातळसर होईल पण काही काळजी करू नका कारण त्याच्यामध्ये रवा असल्यामुळे रवा सगळं पाणी शोषून घेईल ते आणि छान पीठ आपलं तयार होईल। बघा साधारण असं पीठ झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिट झालेले आहेत। 10 मिनिटांमध्ये पीठ छान मुरलेलं आहे आपलं। आणि हे बघाल तुम्ही जे आपण अर्धी वाटी पाणी आणि पाऊण कप साखर घेतली होती तर त्याचं मी एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि बाकीचं पाणी त्याच्यामध्ये घातलेलं होतं। आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण याला छान मिक्स करून घेऊ। पिठाचे मी असे गोळे करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण त्याला लाटून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याला आपण असे चिरा देऊन घेऊया मध्ये। एकतर आपल्याला घटाला याची माळ बांधावी लागते त्याच्यासाठी पण ह्या चिरा उपयोगी पडतात। त्याचप्रमाणे हे फुगत नाही, छान कडक होतात। इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेलामध्ये आपण आता सोडून घेऊयात आणि छान याला खरपूस तळून घ्यायचं आहे। बघा असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला तयार आहेत आपल्या एकदम खुसखुशीत अशा कडाकण्या। नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।